जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आणि काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला। याबाबतची घोषणा त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत केली। जयश्रीताई पाटील यांच्या विजय निवासस्थानी आज भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला। 2 दिवसात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार आहे। सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम, भाजपचे शेखर इनामदार, CB पाटील आदींनी जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केली। विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती। यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। पाटील यांनी वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली। यावेळी त्यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती। अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला। महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदनभाऊ गट भाजपाबरोबर यावा यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता। त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे। विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसने मला निलंबित केले होते। त्यानंतर आम्हाला कोणत्या तरी पक्षात जाणे गरजेचे होते। कार्यकर्त्यांची भावना राष्ट्रीय पक्षात जावी अशी होती। त्या मताचा आदर करत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे श्रीमती पाटील यांनी सांगितले। श्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला आहे। त्यांचे नेतृत्व आश्वासक वाटले असेही त्यांनी सांगितले। चंद्रकांत पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील यांनी सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण केले। माणसाच्या विकासासाठी ते काम करायचे। त्यांचे नेचर हे भाजपच्या नेचरशी मिळते जुळते आहे। त्यामुळे वसंतदादा घराण्यातील श्रीमती जयश्री पाटील या भाजपमध्ये चांगले काम करू शकतील। दरम्यान वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती पाटील या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत। याआधी माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत वावड्या उठल्या होत्या। अलीकडे खासदार विशाल पाटील यांना देखील सतत भाजपसोबत येण्याचे आव्हान दिले जात आहे। आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळेल असा प्रयत्न केल्याचे चित्र आहे। बीजेपीच्या इतिहासामध्ये खूप मोठमोठी विखे पाटलांसहित, विजयसिंह मोहिते पाटलांसहित, हर्षवर्धन पाटलांसहित आली आहे, मोठमोठी घराणी आली। पण ज्याचं शल्य आमच्या मनामध्ये सारखं होतं की वसंतदादांच्या घराण्यातलं आमच्याकडे कोणी आलं नाही। वसंतदादांच्या घराण्यातलं कोणीतरी येणं याचा प्रयत्न 2 कारणासाठी होता। एक प्रयत्न तर राजकारणामध्ये ताकद, ते आल्यामुळे आमची ताकद वाढेल। दुसरा प्रयत्न होता ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे कल्चर आहे, भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे की जी सर्वसामान्य माणसाची दखल घेते, अशी सर्वसामान्यांची दखल स्वर्गीय मदन मोहनपासून वारसाच वसंतदादांचा, असे सगळेजण घेत होते, घेतात। मला काल एक उदाहरण वहिनींचं फार भावलं आहे। ज्यावेळेला मी त्यांच्या बँकेच्या विषयात असं म्हटलं की टप्प्याटप्प्याने आपण एकेकाला मोकळं करू, पहिलं तुम्हाला तिघांना करू, नो सगळ्यांना एकत्र करायचं। अदरवाईज आज दुपारी 3ही जण, त्या आणि त्यांच्या 2 मुली या बँकेच्या प्रमाणे मुक्त होतील। अजूनही त्याने हो म्हणावं, दुपारी मी सगळं करून जातो, पण त्या म्हणाल्या की नाही, जे करायचं ते सगळ्यांचं करायचं। हे जे कल्चर आहे वसंतदादांपासून चालू आहे, वसंतदादांचे ते किती उदाहरण आहे। म्हणजे मी कमी वाचतो कारण मला वेळ कमी, पण मी वसंतदादांसंबंधीचं इतकं वाचलं आहे की त्यांच्या घरातलं वसंतदादांवर बोलणार नाही इतकं चांगलं भाषण मी करू शकतो। ते मला एक तर उदाहरण माहिती आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तेव्हा मुख्यमंत्री झाले त्याला हू म्हणून सांगली जिल्ह्याचं माणसं पळतच सुटली। तर त्यातला एक जण अंगावरच्या कपड्याने निघाला, तर दादा त्याला असं म्हणाले की अरे तू बरे कपडे तरी घालून यायचा, थांब असं म्हणून सगळ्यांच्या समोर त्याने त्यांचा जब्बा काढला यादव आणि ही घाल। हे कोण करतं आजच्या काळामध्ये? त्यामुळे जसं ताकाला जो मांड कशाला ताकद वाढायची म्हणून तर आम्ही या घराण्याच्या मागे लागलो। पण हे कल्चर हे बीजेपीच्या आणि मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, त्यातलं हिंदू मुसलमान ते नंतर होऊ, पण संघाचा प्रयत्न, संघ हा काय मुसलमान विरोधी नाही, संघाचा प्रयत्न हा ह्या देशाचं कल्चर, जे कल्चर जे आहे ते माणसामध्ये देव पाहतं।
ते कल्चर डेव्हलप करण्याचा संघाचा प्रयत्न चालू आहे. त्याचा राजकीय भाग जो आहे तो काळाच्या ओघात होणार आहे, काही काळजी करू नका. पण ते कल्चर हे वसंतदादांच्या घराण्यात आहे, म्हणून आम्ही त्या घराण्याच्या खूप मागे लागलो. स्वतः देवेंद्रजी त्यांच्याशी काल बोलले. त्यांनी जे वाक्य म्हटलं ते वाक्य म्हणून मी बसतो. त्यांनी हे वाक्य म्हटलं की वहिनी तुम्हीच नाही तर तुमच्या एकन एक कार्यकर्त्यांची आम्ही काळजी करू. त्यामुळे त्याच्याबरोबर आता एक पण वैशिष्ट्य आहे की जवळजवळ सत्ता नाही याला 10 वर्ष झाली या घराण्यात. म्हणजे मग केंद्रात सरकार बीजेपीचं आलं, राज्यात आलं, महानगरपालिकेत आलं, त्यांचा एकही माणूस हल्ला नाही. हल्ला कोणी त्यांचा एकही माणूस विकला गेला नाही. आमच्या शेतकरी नामदार पर्यंत खूप थकले, पण ते म्हणाले यायचं तर वहिनींच्या सही द्यावं लागेल. त्यामुळे वहिनींची इच्छा अशी होती की देवेंद्रजीने आम्हाला शब्द दिला पाहिजे. एक तर वहिनीने मला वहिनींचं आश्चर्य वाटलं. त्यांनी म्हणाले की माझ्या 2 अटी आहेत. एक तर देवेंद्रजींच्या उपस्थितीत प्रवेश झाला पाहिजे, जो नॉर्मली आम्ही करत नाही. आम्ही अध्यक्षाच्या उपस्थित करतो. प्रशासन आणि पार्टी 2 वेगळे विषय आहेत. आणि मग देवेंद्रजींना भेटायला जातो. देवेंद्रजीने एका सेकंदात मान्य केलं, माझ्या उपस्थित बुधवारी प्रवेश वेळ ठरवा. आणि दुसरं त्यांनी अट अशी झाली की माझा एकन एक कार्यकर्ता, महानगरपालिकेची निवडणूक, जिल्हा नियोजन, असं जिथे जिथे सत्तेचं वाटप आहे त्याच्यामध्ये मला पुरेसा, मी काय आवाजही मागणार नाही, मला पुरेसा वाटा माझ्या कार्यकर्त्यांना देता आला पाहिजे. शेवटचं वैशिष्ट्य सांगून थांबवतो, नाही तर जयश्री महिन्यामध्ये माझं व्याख्यान होईल. ज्यावेळेला मी मुद्दाम 2 जिल्हा नियोजन मधली पदं मोकळी ठेवली. माझ्याजवळ एक होतं वैभव पाटील, ते झालं. दुसरं होतं जयश्री महिने. आता सगळं झालं म्हणलं आम्ही जयश्री महिने असं म्हटलं की आता तुम्ही येतो. मी नाही, माझ्या कार्यकर्त्याचं नाव दे. आम्ही आग्रह करतोय की नियोजनच्या बैठकीत तुम्ही असण्याचा एक नियोजनला उपयोग आहे. मग आम्ही हे मान्य केलं, तुम्हाला आम्ही 2 देतो, पण तुम्ही या. पण त्याही बाबतीत त्याने असं म्हटलं की मला नको, माझ्या कार्यकर्त्याला द्या. तो कार्यकर्ता त्यांच्या जवळचा कोण आहे मला माहित नाही. दुसरं नाव जेव्हा देतील तेव्हा कळेल. सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि हा भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात म्हणजे मी अध्यक्ष 2दा झालो राज्यात, त्यात तर रांगच आहे मोठी. म्हणजे एकदा काय झालं, गंमत सांगतो की विधानसभा काही कारणाने स्थगित झाली आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मी बोलत होतो. मग मी बाबांना असं आग्रह झाला, बाबा तुम्हाला खूप नातं हवा आता पुढे झालं या इकडे. तेवढे देवेंद्र असे चालले, ते थांबले. ह्या स्पीडने बहुतेक तू राहुल गांधीला घेऊन येणार. त्यामुळे माझ्या काळात प्रवेशाची मोठी यादी आहे. पण मनापासून असं म्हणेन की इतकं सालस, नम्र, सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे समर्जितराजे गाडगेंपासून मोठी यादी आहे कल्चरसाठी. पण हे खूप सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारं नेतृत्व आलंय, त्याबद्दल मी आनंद करतो. आज तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की काँग्रेस पक्षातनच काढल्यामुळे आपला हा निर्णय होतो. आणि आपल्या इथे किती हुशार राजकारणी आहेत. त्या असं म्हणाल्या की दुःखाने मी जाते आहे, कारण ह्यानी मला बाहेर काढली. तर आज चंद्रकांत दादा, आदरणीय चंद्रकांत दादा, सुधीर दादा असतील किंवा आमचे शेखर नामदार असतील आणि सुमित दादा, या सर्वांनी अगदी सन्मानाने आपल्याला सर्वांना आमंत्रण त्यांच्या पक्षात यायचं दिलं. आणि जिल्हाध्यक्ष सम्राट तो काय आमच्या घरातलाच आहे, पण अध्यक्ष आहे तो 2दा मला या संदर्भात भेटलाय की दादांनी तुम्हाला निरोप दिलाय. आम्ही 10 माणसं मागे लागली होती आणि ते थकली आणि शेवटी समित कदम आणि शेखर नामदारला यश मिळालं. प्रेस पुढे नको दादा, प्रेस पुढे स्टोरी नको, आपलं उपभोग आहे. आणि या सर्वांनी म्हणजे माझी एकच अट होती की आमच्या कार्यकर्त्यांना इथे सन्मान मिळाला पाहिजे, ही इच्छा मी व्यक्त केली. आणि त्यांनी म्हणजे अगदी मला अभिमान वाटतो. म्हणजे कारण आपले आदरणीय मुख्यमंत्री आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा मी काल बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तर त्यांनी मला अगदी एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या उपस्थितीतच तुमचा प्रवेश होईल. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिल्यामुळे मला अगदी चांगलं वाटलं. आणि आपले जे काही कार्यकर्त्यांचे असतील, सांगलीच्या हितासाठी जे प्रश्न असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांचे असतील, त्या सर्वांसाठी मी सगळं काही बोललेली आहे. आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम
आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीने चंद्रकांत दादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा आता त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना बुधवारी, तर आपण सगळ्यांनी जाऊन तिथे प्रवेश करायचा आहे आणि सांगलीचा जो विकास आहे, सांगलीची जी राहिलेली कामं आहे, मदन भाऊंचं स्वप्न असेल तर ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी आपण ही विकासाची वाट धरलेली आहे आणि ही वाट अशी इथून पुढच्या काळात सुद्धा आपण सगळे प्रामाणिकपणे या पक्षाशी राहून आपण काम करायचं आहे व हा पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा.